काय रे बाबा, किती मूर्ख लोक आहेत बघा. अरे पण त्यामध्ये 3 माणसं एकत्र आरामात बसू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी भूषण तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, उद्या दिनांक 27 एप्रिल मी आणि माझे कुटुंब जाणार आहोत गावी जायचा प्रवास असेल ट्रेनचा. ट्रेन कोणती असेल ते तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपण स्वामींचे दर्शन करूया. आणि स्वामींच्या या दर्शनासाठी मी आलो आहे दिवा येथील स्वामींच्या मठात. आता आतमध्ये व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई असून काय दाखवू शकत नाही, पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. शिट यार, कालची मॅच मुंबई इंडियन्स हरली आणि गुजरात जिंकली. पण तुम्ही मात्र ऑडियन्स लोकांनी आता नाराज व्हायची गरज नाही, कारण IPL बघत बघत तुम्ही जिंकू शकता खूप सारे बक्षिसे साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरं देत, ते सुद्धा lotus365.in वर. आणि या ठिकाणी कोण मॅच जिंकेल, कोण टॉस जिंकेल या अचूक प्रश्नांची उत्तरे दिली तर जिंकू शकता खूप सारे बक्षिसे. पण त्यासाठी काय करावं लागेल, lotus365.in वर रजिस्टर करा आणि 365 रुपयाचे बोनस मिळवा. आणि या ठिकाणी 10 मिलियनपेक्षा जास्त युजर ऍक्टिव्ह आहेत, सोबत 24/7 कस्टमर सपोर्ट. फक्त IPLच नाही, इतर कोणत्याही स्पर्धांची तुम्ही माहिती दिली अचूक तर जिंकू शकता खूप सारे बक्षिसे. नवाजुद्दीन सिद्दीकी, नेहा शर्मा, उर्वशी रौटेला, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल हे सर्व आहेत ब्रँड एम्बेसेडर. भरघोस बक्षिसे जिंकायची असतील IPL बघता बघता तर लॉग इन करा lotus365.in वर. लिंक तुम्हाला दिलेली आहे माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये. गावी जाण्यासाठी तयारी पूर्णपणे तयार. या साईडला बॅग वगैरे अजून एक आहे ती नंतर घेऊ. गावी जवळजवळ 15 दिवस राहणार आहे, म्हणजे मेच्या 12 किंवा 13 मे पर्यंत. आणि गावी जाण्याचं मुख्य कारण ते म्हणजे मे महिना तर आहेच, पण त्यासोबत आमच्या गावातली मंदिर झालं आहे पूर्णपणे नवीन तयार, त्याचा जीर्णोद्धार सोहळा. श्रीदेव जैन लिंगेश्वर मंदिर समोर दिसते मंदिराची प्रतिमा. हे आमचं नवीन बांधकाम करण्यात आलेलं मंदिर आहे. आणि हा इन्व्हिटेशन कार्ड जीर्णोद्धार सोहळ्याचा 1, 2, 3 म्हणजे 1 मे ते 3 मे पर्यंत कार्यक्रम असणार आहेत. कोणकोणते असतील ते सर्व यात नमूद केलेले आहेत. तसं गावी तर मागच्या महिन्यात मी जाऊन आलेलो होतो, अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये. पण कुटुंबासोबत गावी जायची मजा तर भाई नादच खुळा. आता येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही मजा निघून सुद्धा जाऊ शकते, कारण विनाशकारी रिफायनरी प्रकल्प, या प्रकल्पामुळे बऱ्याचशा गोष्टींचा नाश होणार आहे. आता रिफायनरी म्हणजे नेमकं काय या गोष्टीचा मला अभ्यास नाही, पण सध्या तरी मी ही एकच गोष्ट सांगू शकतो की येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा हे बोलणं आता पूर्णपणे बंद केलं पाहिजे. तुम्हाला कोकणात यायचं असेल, बाहेरच्या लोकांना या, खा प्या, इकडचा पाहुणचार घ्या आणि जसे आला आहात तसेच मागे फिरा. कारण आता कोकण ह्यो फक्त आणि फक्त कोकणातल्या माणसाचोच असा, कारण येवा कोकण आमचोच असा. जर या रिफायनरी प्रकल्पाबद्दल भविष्यात मला बोलायची संधी मिळाली तर नक्की बोलेन, पण घरी बसून नाही किंवा बाहेर जाऊन नाही, त्या ठिकाणी जाऊन जिथे हा प्रकल्प लादला जातोय. जेवण पण पूर्णपणे तयार. भाकरी, भात, तिखट डाळ आणि मावळ्यामध्ये कलेजा फ्राय. आता मस्तपैकी जेवण घेतो आणि आता भेटूया थेट उद्या गावी जायला. वाजले 4:45. सर्वांना शुभप्रभात मंडळी. ऑल सेट टू रेडी गावी जायला. सकाळची ट्रेन आहे 6:45 ठाण्यावरून 12051 मुंबई CSMT मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. सकाळची ट्रेन आहे त्यामुळे अर्ध्या झोपेचा सत्यानाश. पण आता गरमी पण आहे त्यामुळे झोप का लागत पण नाही. AC लावून सुद्धा गरमी होते, विचार करा. तर आता लगेच निघूया 5:15च्या मनाने. इथूनच ठाण्याला जायचं आहे मला. गणपती बाप्पांचे नामस्मरण करत प्रवासाला सुरुवात करूया. चला तयारी करूया. वाट बघतोय, कारण आमच्यासोबत म्हणजे आजच्या प्रवासात मी आणि आई आहे. पप्पा नंतर येणार आहेत, परवा काका काकी पण येणार आहेत मागच्या बिल्डिंग मधून. वाट बघतोय. आणि समोर लक्झरी वैशाली. चल पुढे.
वाजले 6:05. ऑन टाइम अरायवल असून ऑन टाइम डिपार्चर झाले ते म्हणजे 5:50ला. ह्या गाडीचा मेन हाच मुद्दा प्रॉब्लेम आहे की ठाण्या साईडला इंडिकेटर वेगळा लागतो आणि डब्याचे कोचेस वेगळे. जर डबा असेल 15 D3 तर हा लागतो 12वा नंबर आणि तो ऑब्विसली पुढे जातो. आणि नशिबाने गाडी खाली आहे, फक्त चढताना खूप गर्दी होते का स्पेशली डोअर पण साईज कमी आणि मधला पॅसेज पण बघा स्पेस कमी आहे या नवीन LHB कोचेसमुळे. दिवा क्रॉसवर गाडी आता निघाली आहे थेट पनवेलच्या दिशेने आणि तिथून मग सेंट्रल रेल्वे समाप्त करत सुरू होईल कोकण रेल्वे. चांगला उजाडून दे, मग भेटूया पुढे. आणि जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये आज इंजिन कोणता लागला आहे? ऑब्वियसली इलेक्ट्रिक इंजिन आहे वॅब 7. तर वॅब 7ची स्पीड, त्यानंतर अजून काही फीचर्स पुढे जाणून घेऊ. तोपर्यंत चला आराम करू. वा भाई साहब, जनशताब्दी एक्सप्रेसने प्रवास होतोय आणि बऱ्याच दिवसांनी कोकण रेल्वे रूटवर प्रवास केला आहे. खरं तर ही गाडी कोकण रेल्वेची नाही, सेंट्रल रेल्वेची आहे, पण चालते कोकण रेल्वे या मार्गावर. 2021 साली जनशताब्दी एक्सप्रेस झाली ICF ब्रेकमधून कन्वर्ट LHBमध्ये. ICF वाले जुने जे होते कोच लिव्हरी सगळ्यात युनिक आणि बेस्ट, पण आताचे जे आहेत ना ते एवढे खास पसंतीच नाही आहेत. म्हणजे रेल फॅन्सना आणि इतर प्रवाशांना अजिबात आवडले नाही. स्पेशली बाहेरून डिझाईन कलर आणि आतला इंटिरियर व्ह्यू 3x3चा चेअर कार कॉम्बिनेशन आहे, पण त्यामध्ये 3 माणसं एकत्र आरामात बसू शकत नाही. तिसरा माणूस जो बसेल, जो बाहेर असेल साईडला, तो तर एक पाय बाहेर एक पाय आतमध्ये. गाडी थांबली खेडला क्रॉसिंगसाठी आणि इथं घेतलं नाश्ता, तो म्हणजे व्हेज कटलेट आणि उपमा. रेल्वे जर्नी करताना प्रत्येक प्रवासामध्ये फूड टेस्टिंग असतो, तेव्हा मी रिव्ह्यू देतो. आज आई प्रवास करते माझ्यासोबत, तर आई आज रिव्ह्यू देईल. मी घेतलं माझ्यासाठी कटलेट, आईने घेतलंय उपमा. जर ओपन करू बघू, गरम गरम उपमा आहे. टेस्ट कशी आहे? चांगली. मीठ बीठ का असं व्यवस्थित. किती रुपये? 40 रुपये ना? 40 रुपये. क्वांटिटी कमी, क्वालिटी बेस्ट. व्हेज कटलेटमध्ये 2 ब्रेड आणि 2 कटलेट. बस व्हेज कटलेट तयार, म्हणजे ब्रेड कटलेट. ॲक्च्युली खूप उशिरा नाश्ता आला त्यामुळे थंड झालाय. कटलेट फक्त बटाटे भरले, बाकी काय नाही. थोडाफार मसाला, बाकी गरम असतं तर खायला मजा दिसते. थंड झालाय त्यामुळे काय एवढं वाटत नाही. थंड खायचं म्हणजे खायचं बस. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पेंट्री कार नाही. परत सांगतोय, पेंट्री कार नाही, साईड पेंट्री आहे. आणि हे जे फूड सोर्स होतात म्हणजे कांदे पोहे, त्यानंतर उपमा, शिरा, ब्रेड कटलेट, हे सगळे आउटसोर्स होतात मुंबई CSMT होते. वाजले 10:30. बघ 350 किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे पोहोचलो होतो रत्नागिरी. आता रत्नागिरीनंतर थेट कणकवली, तो म्हणजे माझा लास्ट स्टॉप. रत्नागिरी स्टेशन असं एकमेव ज्या ठिकाणी कोणती पण ट्रेन येऊ, पॅसेंजर एक्सप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेस, प्रीमियम ट्रेन, त्यानंतर राजधानी ट्रेन मात्र थांबणारच. किती? 40 रुपये. 40 रुपये. किती येतील पीस? 3 पीस द्या. चला, भूक लागली, परत आम्हाला इडली घेऊया. 20 वर्ष आम्ही इथे आहे. मराठी आहे तुम्ही? रत्नागिरीच्या चिपळूण आहे. अरे बा, मग आम्हाला तुम्ही साथ दिलेच पाहिजे, तुम्ही आपल्याला स्थानिक लोकांना.
पण आपलं मराठीमध्ये असं आहे, आम्ही आता 40 बोललो ना तर हिंदी बोललो तर भैयाला लगेच येते. नाही आपण काय मराठी बोलायचं लक्षात ठेवा. भैया हिंदी बोला ना त्याला काय विचार नाही, मराठी बोललो आम्ही 50 चालेल चालेल मस्त. मी आता तुमची इडली घेतोय, ट्राय कर. घे घे पहिले इथं हा ही पहिली ते चांगले टेस्टला परफेक्ट आहे. रत्नागिरी गाडी डिपॉझिट कधी झाली काय कळालंच नाही. जबरदस्त व्ह्यू आहे रत्नागिरीच्या पुढचा, म्हणजे ॲक्च्युअल कोकण स्टार्ट होतो हिली एरिया रत्नागिरीच्या पुढे. आमच्यासोबत प्रवास करताना फॅमिली सुद्धा आहे, म्हणजे काका की त्यांचा जो कोच आहे तो D9 मध्ये. या साईडला सीट नंबर 116 आणि 112 समथिंग बरं. आणि या साईडला आपली सबस्क्राईब भावकी मिळाली आहेत. दादा आपलं नाव सांगा. अभिषेक गुणारी. कुठला गाव तुमचं? शिरोडा बेंगुरला आहे. अच्छा, मग आता मे महिन्याच्या सुट्टीसाठी वॅकेशन एप्रिल. किती जण तुम्ही? एकटेच आहात? अच्छा, फॅमिली आहे का? हां, ह्या साईडला पण बरं. सपासप गाडी पास होते. रत्नागिरी गाडी निघाली आहे नॉन स्टॉप. आणि आज जनशताब्दी एक्सप्रेसला लागले लोको, तो म्हणजे WAP7 WAP7 इलेक्ट्रिक इंजिन. याची टॉप स्पीड 140 आहे, पण सध्या तरी कोकण रेल्वे रूटवर 105 मॅक्स टू मॅक्स लिमिट आहे. आणि मगाशी स्पीड लिमिट चेक केली तर 101 102 टॉप स्पीड. गाडी क्रॉसिंग लागली वैभववाडी, आणि जे उतरणारे होते म्हणजे आहेत वैभववाडीचे आसपास ते उतरले या साईडला. ते बघा पॅसेंजर उतरले काय काय, गाडी निघाली पण मेन लाईनवरून. अरे काय रे बाबा, किती मुलक लोक आहेत बघा. अरे घाई किती बघा, किती घाई असते. आजी लागलं नाही ना? सावकाश होत ना आजी, काय बोलायचं. बारा 20ला गाडी पोचली कणकवली स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 नंबरला. निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशीर आहे गाडी. एक नंबरला इथे कुठली जलद गाडी म्हणजे हॉलिडे स्पेशल, आणि सामान तर भरपूर आहे. तिकडून इकडून तिकडून तिकडून नाचवायचं आहे. चला आता काय माहिती, जास्त उशीर झाला आहे, रिक्षानेच जाऊ आता ना. चला तर जाऊया आता पटापट घरी, आणि फ्रेश झाल्यावर भेटू. तर असा काही संपूर्ण प्रवास झाला मुंबई ते कणकवली आणि पुढे माझ्या गावापर्यंत 12051 जनशताब्दी एक्सप्रेसने. आलो मस्तपैकी, जेवलो आणि झोपून दिलं. आणि ज्या मंदिराबद्दल बोललो होतो जीर्णोद्धार सोहळा होणार आहे तो हा आमच्याच घरांच्या बाजूला आहे. 15 दिवस तरी गावी आहे. आता लगेच ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ अपलोड करायला मिळतील का सांगू शकत नाही, कारण गावी आलो आहे. तर मंदिरातले कार्यक्रम, त्यानंतर अजून सगळे बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत, तर ते 12 काही 13 मेपर्यंत पूर्ण होतील. आणि त्यानंतर बॅक टू बॅक आपल्या जर्नी सुरू होतील. आता जोवर गावी आहे तोपर्यंत व्हिडिओचे काहीतरी आपण बघू, जे होईल ते होईल. पण तुम्ही मात्र टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला मात्र प्रवास माझ्यासोबत पाहायचा आहे आणि माझ्यासोबत प्रवास करायचा आहे. आजच्या या जनशताब्दीच्या प्रवासामध्ये तुम्ही पाहिलं असेल की वैभवडी ठिकाणी कसं ते फॅमिली उतरली, चालत्या ट्रेनमध्ये उतरली, 2 बायका पडल्यासुद्धा, आणि लागलं. हां, भले ते नाही बोलले पण लागलं 100%.
तर असं धाडस कोणीही कृपया करू नका. आणि कमालीची गोष्ट म्हणजे डबल सिग्नल देऊन सुद्धा ते लोक खाली उतरत होते. एकटा असं गोष्ट वेगळी आहे, सामानांचा मोठा बोजा, त्यानंतर फॅमिली, त्यामध्ये लेडीज सुद्धा. यार ही खूप मोठी रिस्क आहे. कृपया करून असं धाडस कोणीही करू नका. बरं असो, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला जर नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबा विसरायचे नाही. तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल बुक असे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू अशा नवीन व्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा. पण मी इथे मस्त हवा घेतो.